ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान अनेक विकासात्मक प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या एकूण उद्घाटनामध्ये महत्त्वाचा असणारा एक प्रकल्प तो म्हणजे चेनाब रेल्वे पूल याचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या पुलाच्याच संदर्भामध्ये आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। बघा, हा पूल नेमका कसा आहे, कुठं आहे, याची वैशिष्ट्ये काय आहेत, याचं महत्त्व काय आहे, या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सच्या माध्यमातून ऍस्पेक्ट्सच्या आधारे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्याचे आधार कोणत्या काय माहिती आपण या पुलाच्या बाबतची पाहणार आहोत ती इत्यंभूत माहिती लक्षात ठेवा। या पुलाची वैशिष्ट्य ही नेमकी काय आहेत, त्याच्यानंतर हा जो काही रेल्वे ब्रिज आहे तो रेल्वे ब्रिज असा एक फक्त स्पेसिफिक ब्रिज आहे की कोणत्या एका प्रकल्पाचा भाग आहे, तर तो लक्षात ठेवायचा एक प्रकल्प जो आहे त्याला आपण काय म्हणलंय USBRL याला या ठिकाणी म्हटलं तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट किंवा प्रकल्प, त्या प्रकल्पाचा एक भाग आहे। मग हा प्रकल्प नेमका काय आहे, या प्रकल्पाचं किंवा या पुलाचं सामरिक किंवा आपण याला स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स म्हणतोय ते काय आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचबरोबर अभियांत्रिकी आणि तांत्रिक पैलू याला आपण काय म्हणतोय इंजिनिअरिंग आणि टेक्निकल ऍस्पेक्ट्स याचे नेमके काय आहेत, आणि काश्मीरमध्ये जी काही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे ती कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे त्याबाबतची थोडक्यात माहिती। आणि सोबतीनं हा जो काही चिनाब रेल्वे ब्रिज आहे, मग याला चिनाब रेल्वे ब्रिज का म्हटलं जात आहे, तर एक नदी आहे चिनाब नावाची, त्या चिनाब नावाच्या नदीवरून याला या ठिकाणी चिनाब रेल्वे ब्रिज असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याबाबतची इत्यंभूत माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल। ठीक आहे, बघा मग हा पूल जो नेमकाच उद्घाटन पार पडलं, पुलाची प्रमुख वैशिष्ट्य ही नेमकी काय आहेत, तर प्रथमतः या पुलाची उंची किती आहे, तर लक्षात ठेवा चिनाब नदी जी आहे त्या नदी पात्रापासून या पुलाची उंची जवळपास 359 मीटर म्हणजे 1178 फूट एवढी या ठिकाणी ती उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता याची जी तुलना आहे पॅरिस, फ्रान्समध्ये पॅरिस हे शहर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक टॉवर पाहायला मिळतं आयफेल टॉवर, त्या आयफेल टॉवर पेक्षा सुद्धा 35 मीटरनं या पुलाची उंची ही जास्त असलेली पाहायला मिळते। एकूण जर बघितली तर त्या आयफेल टॉवरची उंची आहे 324 मीटर आणि त्याच्याही पेक्षा या ठिकाणी ही 359 मीटर या पुलाची उंची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर या पुलाची एकूण लांबी किती आहे, तर लक्षात ठेवा 1315 मीटर, जवळपास 1.3 किलोमीटर एवढी या ठिकाणी या पुलाची लांबी असणार आहे। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल, हे फॅक्ट जे आहेत त्या पूर्व परीक्षेमध्ये प्रामुख्याने विचारल्या जातात। ठीक आहे, डिझाईन जसं केलेलं आहे बघा, याचं डिझाईन कसं आहे तर लक्षात ठेवा स्टील आर्च ब्रिज आहे हा। या स्टील आर्च ब्रिज मध्ये प्रामुख्यानं हाय क्वालिटी जे काही स्टील आहे ते वापरलं गेलेलं आहे। जे आता मी तुम्हाला सांगितलं की हा आव्हानात्मक एक भाग आहे, या भागामध्ये जो प्रदेश आहे तो त्या प्रदेशामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे, कारण इथं जर बघितलं हा अस्थिर स्वरूपाचा भाग आहे, बरोबर, वारे वेगाने वाहतात आणि थंडी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये असते। या अशा परिस्थितीमध्ये हा पूल मजबूतीने उभा राहावा याच्यासाठी जे काही स्टील वापरले गेले ते हाय क्वालिटी या ठिकाणी स्टील असणार आहे आणि त्या स्टीलच्या माध्यमातून हे आर्च तयार करून हा पूल तयार केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याच्यानंतर अजून या ठिकाणी इथं बघा हा ब्रिज आहे, हे तुम्हाला या ठिकाणी संकल्पना चित्र पाहता येईल। ही रिव्हर आहे, कोणती रिव्हर आहे तर लक्षात ठेवा या रिव्हरचं नाव आहे चिनाब। ठीक आहे, चिनाब रिव्हर आहे आणि त्या चिनाब रिव्हर पासून त्या नदी पात्रापासून तर या ठिकाणी या आयफेल टॉवरची जर उंची बघितली 324 मीटर आणि त्याच्याही वर जवळपास 35 मीटरनं या ठिकाणी हा ब्रिज आहे चिनाब रेल्वे ब्रिज, 359 मीटर एवढं या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतंय। आणि या दोन डोंगरांच्या माध्यमातून अगोदर जायला इथून असा वेळ या ठिकाणी लागायचा किंवा लांबून जावं लागायचं, वेळ लागायचा, खर्चिक असायचा आणि विशिष्ट गोष्ट अशी आहे की या भागामध्ये हिवाळ्यामध्ये संपर्क ठेवणं शक्य होत नव्हतं, तर तो जो काही रेल्वे ब्रिज बांधला गेलेला आहे त्याच्या आधारे आता फायदा काय ठरतोय सगळ्यात महत्वाचा की हा जो काही भाग आहे तो बाकीच्या इतर देशासोबत 12ही महिने जोडला जाऊ शकणार आहे, तिथे रेल्वे पोहोचू शकणार आहे रेल्वेच्या माध्यमातून, त्यासाठीच तो प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतोय। हा तो एकूण रेल्वे ब्रिज लक्षात ठेवायचंय।
1.3 किलोमीटर एवढी या ठिकाणी काय आहे, याची लांबी आहे. प्रत्यक्षपणे जर बघितलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती आहे, 1315 मीटर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, महत्वाचा आहे प्रश्न. आता याचा जो भाग आहे, तुम्ही जो नकाशामध्ये पाहता तो कोणत्या भागामध्ये हा पूल बांधला गेलाय, तर हा तो या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे इथून जर बघितलं तर हा जम्मू काश्मीरचा हा भाग आहे. ठीक आहे, जम्मू अँड काश्मीर, आणि हा आता लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याच भागामध्ये हा पूल काय करण्यात आला आहे, म्हणजे बांधला जातोय. आणि हा प्रकल्प उभारला जातोय कोणता, तर तो रेल्वे प्रकल्प. ठीक आहे, चला, रेल्वे लिंक प्रोजेक्ट तुम्हाला उधमपूर वगैरे ते म्हटल्याप्रमाणे. त्याच्यानंतर याच्यासाठी आलेला खर्च जर बघितला तर तो या ठिकाणी 1486 कोटी एवढ्या ठिकाणी खर्च पाहायला मिळतो. याच्यासाठी वापरलं गेलेलं साहित्य तुम्हाला सांगितलं की जवळपास 29,000 मेट्रिक टन एवढं स्टील या प्रकल्पासाठी, या पुलासाठी बांधलं गेलेलं आहे. आणि ते हाय क्वालिटी असणार आहे. हाय क्वालिटी का म्हणायचंय, तर लक्षात ठेवा, इथं जर बघितलं खूप तापमान जर कमी केलं तर तळे जाण्याची शक्यता असते, तापमान वाढलं तर वितळण्याची शक्यता. वाढणं एवढं शक्य नाही, पण कमी झालं तर या भागामध्ये तापमान हे कमी होऊ शकतं. आणि मग 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत, -10 डिग्री सेल्सिअस पर्यंत जरी तापमान कमी झालं तरीही त्या परिस्थितीमध्ये हा पूल त्या परिस्थितीला तोंड देऊ शकणार आहे. आणखीन भाग महत्वाचा काय, तर हा जगातला सगळ्यात उंचीवरचा भाग आहे, हिमालयामध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या भागामध्ये वाऱ्याचा जो वेग असतो तो प्रचंड असतो. मग हा जो काही रेल्वे ब्रिज बांधला गेलेला आहे, तयार केला गेलेला आहे, तो किती स्पीडच्या वाऱ्यांना तोंड देऊ शकतो, तर लक्षात ठेवा 266 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने जरी वारे वाहत असतील तरीही हा पूल काहीही त्याला होऊ शकत नाही, मजबूतीनं त्यांना सामोरे जाऊ शकतो. अशा स्वरूपाचा हा पूल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. सुरक्षितता कशी आहे, तर लक्षात ठेवा या भागामध्ये अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आणि त्याचबरोबरीनं भारताचे शेजारी, जे शत्रू राष्ट्रच म्हणायला हरकत नाही, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे आणि इकडून चीन आहे, जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यात अगोदर काय केलं जातं, तर सैन्याला पुरवली जाणारी जी रसद आहे ती बंद करण्याचा प्रयत्न हा शत्रू राष्ट्र करत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा त्यासाठी काय केलं जातं, जे पूल त्या भागामध्ये बांधलेले असतात ते उडवण्याचा सगळ्यात अगोदर प्रयत्न असतो. त्यासाठी हा जो काही ब्रिज आहे तो ब्लास्ट प्रूफ करण्यात आलेला आहे. म्हणजे स्फोटकाच्या माध्यमातून याला उडवण्याचा जरी प्रयत्न झाला तरीही हा सुरक्षित राहू शकणार आहे. आणि हा तयार करत असताना भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी अग्रगण्य संस्था ती म्हणजे DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, या संस्थेसोबत चर्चा करूनच याचं डिझाईन तयार केलं गेलं आपल्याला पाहायला मिळते. मी आता सांगितलं की बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेसोबत सल्लामसलत करून याचं डिझाईन बनवलं गेलेलं पाहायला मिळते. आणि हा आपला प्रकल्प आहे. मी तुम्हाला सांगितलं की हा प्रकल्प हा जो काही पूल आहे तो विशिष्ट प्रकल्प आहे का, नाही, एका मोठ्या प्रकल्पाचा हा भाग आहे. मग तो प्रकल्प कोणता आहे, तर लक्षात ठेवा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक हा तो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा हा पूल याचा एक भाग म्हणून मानला गेलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा हा एकूण प्रकल्प जर बघितला ना, उधमपूर पासून तर बारामुल्ला पर्यंत, ठीक आहे, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला इथून या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर इथपर्यंत हा एकूण जो रेल्वे लिंक आहे ती किती किलोमीटरची असणार आहे, तर लक्षात ठेवा ही असणार आहे जवळपास 272 किलोमीटरची. ठीक आहे, 272 किलोमीटरची, आणि त्याच्यापैकी एक हा पूल आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आणि याचं उद्दिष्ट काय आहे, तर काश्मीर खोऱ्याला 12ही महिने भारतासोबत जोडून ठेवणे, याचा हा उद्देश आहे या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा. ठीक आहे, याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. बघा, व्याप्ती काय आहे, तर महामार्गावर एकूण जर बघितलं म्हणजे हा जे काही रेल्वे मार्ग आहे त्याच्यावरती एकूण 943 पूल बांधले जातात छोटे मोठे. ठीक आहे, 943, 36 मोठे बोगदे असणार आहेत. अशा स्वरूपाचा या ठिकाणी हा प्रकल्प आहे. ठीक आहे, भारतातील सर्वात लांब बोगदा लक्षात ठेवा कोणता, तर पीर पंजाल बोगदा म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाअंतर्गत बांधला गेला, याला T49 असं सुद्धा म्हटलं जातं. 12.77 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प या ठिकाणी जो काही बोगदा आहे तो सुद्धा याच प्रकल्पाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला काय म्हटलं जातं, T49
किंवा पीर पंजाल बोगदा सुद्धा म्हटलं जातं. पीर पंजाल रांगेमध्ये असल्या कारणाने हिमालयाच्या वेगवेगळ्या ज्या रांगा असतात, लघु हिमालयाचा एक भाग असणारी पीर पंजाल रांग, त्या रांगेमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि या प्रकल्पाची जी सुरुवात आहे ती 2003 मध्ये करण्यात आली होती. उद्घाटन तेव्हा करण्यात आलं होतं आणि आज त्याला 20 वर्षाच्या नंतर 20-22 वर्षाच्या नंतर कुठेतरी हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाताना पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. चला आता याचं सामरिक महत्व मी तुम्हाला म्हटलं की स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स याचा नेमका काय आहे. ठीक आहे. भारताचे जे काही शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करत असताना किंवा त्यांच्यावरती आपलं या ठिकाणी वचक ठेवत असताना याचं महत्व असणार आहे. ठीक आहे. सैन्याची जलद वाहतूक येणार आहे. कधीतरी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते अशा परिस्थितीमध्ये त्या सैन्याला जी काही रसद आहे, अन्नधान्य असेल किंवा जे आपल्या संरक्षण साहित्य असेल ते जर वेगानं पोहोचवायचं असेल तर या ठिकाणी तिथं योग्य त्या पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा पूल सुद्धा महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा काश्मीरला उर्वरित भारताशी जोडल्यामुळं या ठिकाणी 12ही महिने जोडल्यामुळं काय होणार आहे तर भारताची जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे ती मजबूत होणार आहे आणि भारताची जी काही एकात्मता आहे ती सुद्धा अधिक मजबूत होऊ शकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सीमावर्ती भागाचा विकास सहज शक्य होणार आहे कारण इथं जर दळणवळणाची साधनं वाढत असतील तर निश्चितपणे या ठिकाणी काय होऊ शकणार आहे, सीमावर्ती भागामध्ये ज्या काही बेसिक पायाभूत सुविधा आहे त्यामध्ये त्यांच्या अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर आरोग्य संबंधामध्ये जे काही इतर महत्वाचे पायाभूत सुविधा आहेत त्या इथं सहज पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध केल्या जाऊ शकतात. वीज वगैरे सगळंच. ठीक आहे. त्यामुळं या भागामध्ये राहणारी जी लोक असतात त्यांचा विश्वास हा भारतीय प्रशासनावरती वाढेल आणि भारताच्या एकात्मतेला चालना मिळणार आहे. ठीक आहे. हे सुद्धा इथं अत्यंत महत्वाचं पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर जर बघितलं आर्थिक महत्व काय आहे, आर्थिक महत्व पर्यटनाला चालना मिळेल. दुसरी गोष्ट इथं जर बघितलं तर सुकामेवा ड्रायफ्रुट्स म्हणतो ना आपण, ड्रायफ्रुट्स आणि सफरचंद हे दोन महत्वाची उत्पादनं या काश्मीर खोऱ्यातली आहेत आणि मग त्यांना सहज कमी खर्चामध्ये आणि जलद पद्धतीने जर इतर भारतामध्ये पोहोचवायचं असेल तर अशा या रेल्वेच्या माध्यमातून सहज पद्धतीने ते पोहोचवता येऊ शकणार आहेत. अगदी कुठून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रेल्वेनं ही जी काही उत्पादनं आहेत ती पोहोचवता येऊ शकतील. दुसरी गोष्ट या ठिकाणची हस्तकला ही सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आणि हे जर सहज पद्धतीनं पोहोचलं, कमी खर्चामध्ये पोहोचलं, त्याचा जो फायदा आहे तो त्या ठिकाणच्या लोकांना, त्या ठिकाणच्या कलाकारांना आणि शेतकऱ्यांना सहज होईल आणि त्यांना रोजगाराचा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला असतो तो त्यांचा सुटणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट पर्यटनाला चालना मिळेल. 12ही महिने जेव्हा हा काश्मीरचा भाग भारतासोबत जोडलेला राहील, ज्या पायाभूत सुविधा, ज्या दळणवळणाच्या सुविधा जर तिथं निर्माण झाल्या तर निश्चितपणे या ठिकाणी काय होऊ शकतंय तर इथं पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढल्यामुळं तिथं रोजगार हा 12ही महिने उपलब्ध राहणार आहे आणि 12ही महिने जर रोजगार उपलब्ध होत असेल तर पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे भारताच्या एकात्मतेमध्ये वाढ होईल आणि त्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न हा मिटणार आहे. अशा स्वरूपाचा या ठिकाणी आर्थिक फायदा सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि 12ही महिने म्हणजे कोणत्याही हवामानामध्ये त्यांच्यासोबत संपर्क आपल्याला ठेवता येईल अशा स्वरूपाचं हे आर्थिक महत्व या प्रकल्पाचं आणि या रेल्वे ब्रिजचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. त्याचनंतर याचं जे काही इंजिनिअरिंग अँड टेक्निकल ऍस्पेक्ट्स काय आहेत मी तुम्हाला सांगितलं की हा आव्हानात्मक भूभाग आहे. आव्हानात्मक का आहे तर भारताचे जे काही भूकंप प्रवण क्षेत्र आहेत ज्याला आपण सिस्मिक झोन म्हणतोय त्या सिस्मिक झोनच्या 5व्या भागामध्ये किंवा सिस्मिक झोन 5 मध्ये या क्षेत्राचा समावेश होतोय, या भागाचा समावेश होतो आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं भूकंप कधीही येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळं या ठिकाणी जर हा रेल्वे ब्रिज याला काही क्षती पोहोचली तर लक्षात ठेवा त्याच दृष्टिकोनातून त्याच मजबूतीने हा बनवला गेलेला आहे. ठीक आहे. याचा हा टेक्निकल ऍस्पेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामानाचा सामना, इथं वारे वेगाने वाहतात, तापमानही कधी प्रचंड प्रमाणामध्ये कमी होऊन जातं आणि अशा वेगवेगळ्या हवामानीय स्थितीमध्ये हा पूल इथं तग धरू शकणार आहेच आहे. ठीक आहे. आणि बांधकाम तंत्रज्ञान तुम्हाला सांगितलं की पुलाचे जे आर्च आहेत त्या आर्चच्या उभारणीसाठी जगातील सर्वात लांब क्रेन वापरण्यात आली होती. लक्षात ठेवायचं केबल क्रेन वापरली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या पुलाचं जे काही आयुर्मान आहे म्हणजे याचं आयुष्य किती असणार आहे तर लक्षात ठेवा 120 वर्ष एवढे या ठिकाणी या पुलाचं आयुष्य असणार आहे. त्या 120 वर्षाच्या नंतर इथं परत या ठिकाणी कदाचित तो बांधण्याची गरज निर्माण होऊ शकणार आहे. अशा स्वरूपाचं हे वैशिष्ट्यपूर्ण पूल आहे. ठीक आहे. याचे टेक्निकल ऍस्पेक्ट्स. त्याच्यानंतर काश्मीरसाठी या मार्गावरून धावण्यासाठी जी वंदे भारत एक्सप्रेस तयार केली जाते
ती सुद्धा वैशिष्ट्यपूर्णरित्या तयार केली जाते का? तापमान आणि इतर काही महत्वाची इथली जी स्थिती आहे त्याला अनुसरून त्या परिस्थितीला तोंड देणारी जी काही वंदे भारतची ट्रेन आहे ती इथं निर्माण केली जाते. बघा कोणत्या मार्गावरून धावणार आहे तर कटारा श्रीनगर या मार्गावरती ही वंदे भारत ट्रेन धावते. त्याच्यानंतर विशेष सुविधा काय तर काश्मीरच्या थंड हवामानाचा विचार करून ट्रेनमध्ये विशेष बदल केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर यात हिटिंग पॉट्स हे सुद्धा आहेत आणि पाणी गोठू नये यासाठी सुद्धा या ठिकाणी या हिटिंग पॉट्सच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेष सुरक्षा प्रणाली सुद्धा इथं बसवली गेलेली आहे. अशा स्वरूपाची ही वंदे भारत ट्रेन या ठिकाणी श्रीनगर ते कटारा या दरम्यान या मार्गावरती धावते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत चिनाब. चिनाब काय आहे तर रिव्हर आहे, चिनाब नदी आहे. या नदीचा उगम कुठं होतो तर लक्षात ठेवा चिनाब नदीचा उगम हा हिमाचल प्रदेशमध्ये होतो. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो. लक्षात ठेवायचं हिमाचल प्रदेश मधील लाहौल स्पिती नावाचा जो जिल्हा आहे त्या भागामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी या चिनाब नदीचा उगम होतो. या चिनाब नदी प्रत्यक्षपणे उगमाकडे हिला चिनाब नावानं ओळखला जात नाही, तर लक्षात ठेवा ही दोन नदी प्रवाह आहेत. एक आहे चंद्रा, ठीक आहे, आणि दुसरी आहे भागा. चंद्रा आणि भागा या दोन नद्या जेव्हा एकत्र येतात लक्षात ठेवा तेव्हा त्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला इथं चिनाब असं म्हटलं जातं. ठीक आहे, आपल्याकडे चिनाब जर बघितलं चंद्रभागा ही भीमा नदीला म्हटलं जातं पण हे ते नाव नाहीये. चिनाब नदीला सुद्धा उत्तर भारतामध्ये या ठिकाणी चंद्रभागा असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून लक्षात ठेवा ही चिनाब नदी आहे. या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाह असलेला आपल्याला पाहायला मिळतो. टांडी नावाचं ठिकाण आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये. टांडी नावाचं ठिकाण आहे. त्या टांडी नावाच्या ठिकाणी चंद्रा आणि भागा एकत्र येतात आणि तिथून पुढे त्यांना नाव प्राप्त होतं ते म्हणजे चिनाब नदी. या नदीची एकूण लांबी जर बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 974 किलोमीटर. जेव्हा आपण पाहतो की 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला. त्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू आणि तिच्या 5 नद्या यांचं विभाजन झालं आणि त्यामध्ये 3 नद्या ज्या पाकिस्तानच्या वाट्याला गेलेल्या होत्या, ज्यांच्या पाण्यावरती पाकिस्तानचा हक्क सांगितला गेला, दिला गेला, त्या 3 नद्यामध्ये जर बघितलं तर 6 नद्या कोणत्या? सिंधू आणि तिच्या 5 उपनद्या. बघा एक उत्तरेकडचे तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं ती आहे अगोदर सिंधू नदी. ठीक आहे, सिंधू ही मुख्य नदी आहे. दुसरी जर बघितली सिंधू, झेलम आणि तिसरी आहे लक्षात ठेवा ती म्हणजे चिनाब नदी. ठीक आहे, या 3 नद्यांच्या पाण्याच्या एकूण याच्यापैकी 80% पाण्यावरती या ठिकाणी पाकिस्तानचा हक्क आणि 20% जो आहे तो भारताचा हक्क या ठिकाणी दिला गेलेला होता. आता उर्वरित जे आहेत उर्वरित 3 नद्या कोणत्या आहेत लक्षात ठेवा. त्यामध्ये एक आहे लक्षात ठेवायचं रावी, बियास आणि सतलज. अशा या 3 नद्यांच्या पाण्यावरती कोणाचा हक्क आहे तर लक्षात ठेवायचं भारताचा आहे. हा करार कधी झाला होता? सिंधू पाणी वाटप करार 19 सप्टेंबर 1960 या दिवशी या ठिकाणी हा करार झालेला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होता अयूब खान यांच्या दरम्यान जागतिक बँक, लक्षात ठेवा जागतिक बँकेच्या मध्यस्थीने या ठिकाणी काय करण्यात आला होता तर हा करार करण्यात आलेला होता. त्यानुसार हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. बरोबर. आता इथं जर बघितलं या 3 नद्या आणि ह्या 3 नद्या 6 झाल्या आणि याच्यामध्ये सरस्वती नदी गुप्त मानली जाते. या एकूण नद्याचा प्रदेश जो आहे हा प्रदेश या नकाशामध्ये जो दिसतोय तो या नद्यांच्या भागाला सप्त सिंधूचा प्रदेश असं म्हटलं जात असतं. अशाच प्रकारची या ठिकाणी ही माहिती. आणि लक्षात ठेवा आपली जी काही बॅच आहे भूगोलची बॅच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा आरंभ बॅच ही सुरू करण्यात आलेली आहे. परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ही हायब्रिड स्वरूपाची बॅच असणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. 91 43 44 58 58 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. 91 43 44 58 58 या नंबरवरती संपर्क साधू शकता. व्हिडिओ बाबत तुम्हाला कसा वाटली माहिती
त्याबाबत निश्चितपणे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.